नमस्कार, मी डॉक्टर गौरी बायचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे. पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप हे जे आजार असतात, ही जी लक्षणं असतात, हे डोकं वर काढत असतात. आणि हे कशामुळे होत असते, तर पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये, तापमानामध्ये चढ-उतार होत असतो. हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं असतं. मग अशातच हे व्हायरस, हे बॅक्टेरिया अतिशय वेगाने वाढतात. आणि मग ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, हे या ताप, सर्दी, खोकला या आजारास बळी पडत असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही घरगुती बचावाचे उपाय तसेच काही काढे यांची माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. पावसाळ्यामध्ये वातावरण खूप छान असतं, म्हणजे सगळीकडे हिरवंगार, छान, आल्हाददायक, थंड वातावरण असतो. त्या उन्हाळ्यापासून आपली सुटका झालेली असते पावसाळ्यामध्ये. पण हा पावसाळा अनेक आजारसुद्धा आणत असतो. जास्त करून सर्दी, खोकला, ताप हे लगेचच होत असतात. मग यामध्ये आपल्याला काही उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. तर विशेषतः पाण्यामुळे जे आजार होतात, म्हणजे दूषित पाणी जर पिलं तर साहजिकच आहे पोट खराब होतं, डिसेंट्री, डायरिया होत असतात. त्यामुळे पहिली काळजी ही आपल्याला या पाण्याची घ्यायची आहे. जर तुम्ही पाणी जर स्वच्छ घेतलंत, उकळून थंड केलेलं पाणी जर आहारात असेल किंवा कोमट पाणी जर घेतलं, तर अतिशय उत्तम. कारण डायजेशन वीक झाल्यामुळे तुम्हाला अपचन किंवा गॅसेस होणे हे सुद्धा त्रास होऊ शकतात. तर कोमट पाणी जर तुमच्या रुटीनमध्ये असेल, तर तुम्हाला हे कोणतेही त्रास होणार नाहीत. रात्री झोपताना हळद घालून दूध हे कंपल्सरी घ्यायचं. तर ते काय घ्यायचं? तर ही जे हळद असेल किंवा हे दूध असेल, तर याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी तर आहेच आहे. कारण जे हळद असते ती अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे, तसेच अँटी इन्फ्लेमेटरी आहे. शरीरामध्ये सूज कुठं जर असेल तर ती कमी करण्यासाठी, सर्दी, खोकला हे जर कमी करायचं असेल, रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर तुमच्या रात्रीच्या रुटीनमध्ये तुम्हाला हे हळद घालून दूध तुम्हाला घ्यायचं आहे. 1 ग्लासभर कोमट दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घाला, मिक्स करा आणि ते तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर प्या. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळस असते आणि आलं हे सुद्धा असते. तर हे जे आलं आणि तुळस याचा जर तुम्ही एकत्र करून चहा घेतला, तर तो अतिशय उत्तम आहे. यामध्ये फक्त साखर घालू नका. आपल्याला ती काढ्या स्वरूपात घ्यायचं आहे. आणि हा जो आलं आणि तुळशीचा चहा असतो, हे तुमची इम्युनिटी वाढवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन जे आपल्याला पावसाळ्यात लगेच होत असते, तर ते टाळायला मदत होत असते. जर रात्री झोपताना नाक बंद पडत असेल, तर फक्त पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्याच्या वाफेमुळे तुमचं सोनलेलं नाक हे रिलीफ होण्यास मदत मिळते. आहारामध्ये तेलकट, तुपकट तसेच पचायला जड असलेले पदार्थ घेऊ नका. हलका आहार घ्या, की ज्याच्यामध्ये मुगाची खिचडी असतील किंवा मुगाचे डोसे तसेच असा आहार हवा, की जो पचण्यास सुलभ आणि आपल्याला इम्युनिटी जास्त देणारा हवा. हंगामी फळं घेत चला, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, अशी फळं आहारात घ्या. संत्री, मोसंबी ही फळं तुमच्या आहारामध्ये राहू द्यात. यामुळे तुमची काय होईल, एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढली जाईल. पावसाळ्यामध्ये अजून एक खबरदारीचा उपाय म्हणजे आपले जे हात असतात ते आपण बाहेरून आल्यानंतर स्वच्छ धुणे महत्त्वाचं आहे. सॅनिटाईज करणं महत्त्वाचं आहे. बाहेरचे जे पदार्थ असतात उघड्यावरचे ते खाण्यास साहजिकच आहे. पाऊस म्हणला की आपल्याला गरमागरम भजी आवडते, खाऊ वाटते, खा तुम्ही. पण जर ती घरी केली असेल तर अतिशय उत्तम आणि प्रमाणात खा. कारण पावसाळा आहे, भजीही येणारच आणि तुम्ही खाल्ली पण पाहिजे ते. 1 प्लेट भजीने तुम्हाला जास्त काही नुकसान होत नाही. पण वीकली एकदाच 1 प्लेट भजी राहू द्या, जास्त नको. जे वेट लॉसच्या जर्नीमध्ये आहेत त्यांनी तर शक्यतो 1-2 भजीवर समाधान मानावं. पावसाळा हा असा आहे ना, की जो आपली इम्युनिटी कमी करण्यासाठी आपल्याला म्हणजे ते तयार होत असतो आपण की आपली इम्युनिटी कमीच होते त्याच्यामध्ये. तर ती इम्युनिटी आपल्याला डेव्हलप जर चांगली करायची असेल, तर आहार, विहार, झोप तसेच एक्सरसाइज हे फार महत्त्वाचे आहेत. आणि हे जर योग्य असतील, तर साहजिकच आहे तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं. ज्यावेळेस तुम्ही पावसात भिजता, अशा वेळेस घरी आल्यानंतर पूर्णपणे केस जर भिजले असतील, तर ते सुकवणं गरजेचं आहे. तसंच ठेवू नका. साहजिकच आहे. त्याच्यामुळे लगेचच तुम्हाला सर्दी होऊ शकते. आता मी जे काही काढे सांगते ना, ते सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात घेत चला. पहिला काढा तर आहे तुळस आणि आलाचं. दुसरा काढा आहे तुळस, आलं, तसेच काळी मिरी आणि दालचिनी याचा सुद्धा तुम्ही आहारामध्ये रुटीनमध्ये
हा जो काढा आहे तो घेऊ शकता. फक्त तो जास्त प्रमाणात घ्यायचा नाही. प्रमाण बिघडलं तर तुम्हाला त्रास हा होऊ शकतो. किती घ्यायचा आहे आपल्याला? आलं 1 इंच तुकडा छोटा, 1 काळी मिरी, 1 छोटा तुकडा दालचिनीचा आणि एक 2-3 पानं तुळशीची. 1 कपभर पाणी तुम्ही पातेल्यामध्ये तापायला ठेवा. त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रीडियंट घाला आणि एक 5 मिनिटं उकळी आली की ते बंद करा आणि गाळून घ्या. जर तुम्हाला ते जास्त कॉन्सन्ट्रेट वाटत असेल, तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं कोमट, तरी पण चालेल. फक्त जास्त प्रमाण का नको? कारण हे जे घटक असतात, मसाल्याचे जे पदार्थ असतात, ते उष्ण असतात आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात ते घेतले, तर तुमच्या शरीरामध्ये ॲसिडिटी, तसेच पोटामध्ये आग पडणे किंवा मूळव्याध होणे, कॉन्स्टिपेशन होणे ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत घरगुती, ते आपल्याला प्रमाणात करायचे आहेत. जर तुम्हाला ताप येत असेल आणि ताप हा जर 100च्या पेक्षा जास्त आणि 2-3 दिवस सलग राहत असेल, तर कोणतेही घरगुती उपाय करत बसू नका. लगेचच डॉक्टरांना कन्सल्ट करा. कारण ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला चिकनगुनिया, तसेच मलेरिया, डेंग्यू हे सुद्धा आजार होत असतात आणि ह्याची लक्षणं सुद्धा सर्दी, खोकला, ताप तसेच अंगदुखी ही असतात. त्याच्यामुळे साधी सर्दी आणि व्हायरल सर्दी ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. साध्या सर्दीमध्ये 1-2 दिवस पाणी येतं आणि ते थांबून जातं. पण जर तुम्हाला व्हायरल सर्दी झाली असेल, तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये खोकला किंवा सर्दीमध्ये पिवळसर स्त्राव येणं, चिकट स्राव येणं, पांढरा जास्त चिकट स्राव येणं, त्याला वास येणं, ही लक्षणं असतात. त्यामुळे हे जे उपाय आहेत ना, हे साध्या सर्दीसाठी आहेत, की जे तुम्ही बाहेरून भिजल्यामुळे किंवा जास्त थंड शरीरात गेल्यामुळे जर तुम्हाला सर्दी झाली असेल, तर तुम्ही हे उपाय करायचे आहेत. पण जर यासोबत इतरही लक्षणं असतील, तर तुम्ही लगेचच तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं महत्त्वाचं आहे. घरगुती उपाय सोबत जर तुम्ही पावसाळ्यातले आजार कमी करण्यासाठी होमिओपॅथिक औषधांची जर मदत घेतली तर अतिशय उत्तम. पावसाळ्यात होणारा सर्दी, खोकला, ताप हे त्वरित कमी करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे अतिशय उत्तम आहेत. होमिओपॅथीमध्ये बरीच अशी औषधं आहेत की जसे की बेलाडोना असेल, ब्रायोनिया असेल, इफोर्टियम असेल, कालिकाब असतील अशी बरीच औषधं आहेत की जे लगेचच तुमची सर्दी, खोकला, ताप कमी करत असतात. एलेनसेपा, इफ्रेशिया बरीच अशी औषधं आहेत, की जी पावसाळ्यातल्या सगळ्या आजारांच्यावर अतिशय उत्तम आहेत. जर तुम्हाला हा त्रास असेल, तर तुम्ही होमिओपॅथिक कन्सल्टला तुमच्या जवळच्या भेटू शकता आणि जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. दुपारी 1 ते 3 हे त्याचं टायमिंग आहे. यामध्ये तुम्ही कॉल करून कन्सल्टेशन करू शकता. पुन्हा भेटूया असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल, तर नक्की या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्या हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन, आहारातील घटकांची माहिती, आजारांची माहिती, तसेच विविध पेटंट मेडिसिन्स असतील, अ, तुमच्या वेट लॉस, वेट गेन याच्या टिप्स सर्व काही की जे आरोग्याच्या निगडीत आहेत, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी YouTubeच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करण्यात येतात. त्यामुळे तुम्ही लगेचच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.